सोलून घेतले आणि व्यवस्थित अशा ह्या दशा काढून घेतले. त्याकरता लागणारं साहित्य आहे, एक छोटा कांदा कापून घेतला बारीक, छोटा टमॅटो बारीक चिरून घेतलाय, कांदा लसणाचा मसाला घेतला बॅडगीचा 1 चमचा, छोटा चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली, मीठ घेतलं चवीप्रमाणे, तेल घेतलंय आणि आपल्याला शेंगाचं कूट आपल्या चवीप्रमाणे किती टाकायचं आपल्यावर आहे. आपण प्रोसेस पाहणार आहोत. टाकलं आहे, आपण तेल टाकून घेणार आहोत. त्यामध्ये कांदा टाकायचा, पण कांदा गोल्डन रंगावरती परतून घेऊया. आपला कांदा आता गोल्डन रंगावर होत आलाय, त्यामुळे मसाला टाकून घेतलाय मी. कांदा लसणाचा, अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी होती ती टाकून घेतली आहे आणि टमॅटो पण टाकून घ्यायचा. आपण शेंगा टाकून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. आता आपण शेंगाचा कूट टाकून घेणार आहोत. ही भाजी तुम्ही सुकी पण करू शकता, वाफेवर शिजवून बारीक गॅसवर. मी थोडं पाणी घालत आहे ह्याच्यामध्ये, थोडंसं रस्सा करत आहे आणि बारीक गॅस करून एक 7 मिनिटं ठेवत आहे. झाकून आपले 7 मिनिट झाले आणि भाजी बघत आहोत. झाले आपले रेडी गोड्याच्या शेंगाचा रस्सा भाजी झाली आहे. आपण सर्व करून घेणार आहोत. आपली घेवड्याच्या शेंगाची भाजी रेडी झाली आहे, सर्व केली आहे. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबतही खाऊ शकता. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.